नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण फेब्रुवारी 2017चा क्वेश्चन पेपर सॉल्व करतो आहे. ठीक आहे. त्याच्यातला आपला लँग्वेजचा जो पोर्शन आहे तो कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे ना. इंग्लिशचे 25 क्वेश्चन्स असतात ते आपले कंप्लीट झाले. आता आपण मॅथमॅटिक्सचे जे 50 क्वेश्चन्स असतात ते बघूया आपण. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 to 35 असे 10 क्वेश्चन्स बघूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, तुम्हाला बोर होईल. ठीक आहे. हळूहळू प्रॅक्टिस सुरू करा. मग हळूहळू प्रॅक्टिस झाल्यावर तुम्हाला आपण पुढचे जे नंतरचे जे व्हिडिओ राहतील त्याच्यामध्ये आपण टोटल 50 क्वेश्चन्स आहेत ना, तर 15, 15 आणि 20 असे क्वेश्चन्स घेत जाऊ आणि 3 व्हिडिओमध्ये आपला पुन्हा एक 50 क्वेश्चन संपले पाहिजे असं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू. ठीक आहे. तर चला आज आपण बघूया क्वेश्चन नंबर 26 to 35. ठीक आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 26. हे बघा, सेक्शन 2 मॅथमॅटिक्स. ठीक आहे. आपण जो पेपर सॉल्व करतो आहे 2017चा, त्याच्यामध्ये एक लँग्वेजचा पोर्शन आपला झाला आहे. 25 क्वेश्चन केले. ठीक आहे. आता 26 नंबरचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 26, तिथून मॅथमॅटिक्स सुरू होतो आहे. ठीक आहे. आता इथं बघा, पहिला 26 नंबरचा क्वेश्चन काय दिला आहे, सिम्प्लिफाई. हे इथं दिलं आहे √x टू द पॉवर 3/5 इंटू √x पॉवर 2/5 प्लस 2 इंटू √x, है ना. हे असं पूर्ण हे दिलेलं आहे. रीड करा तुम्ही पूर्ण. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर असे जे क्वेश्चन्स आहे हे कशावर आहेत, तुमचे याला म्हणतात आपण इंडायसेस. तर याचे काही रूल्स आहेत. ठीक आहे ना. तर इंडायसेसचे इथे आपल्याला तसे तर 7-8 रूल आहे, पण आता आपल्याला इथं तात्पुरते कुठले कुठले रूल आपल्याला यूज होणार आहे ती इथं मी लिहितो. बघा, आपल्याला सर्वात पहिला एक रूल होणार आहे यूज, a⁻⁴ m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m+n. हा एक रूल आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक रूल यूज होणार आहे a⁻1 इज इक्वल टू a, आणि अजून एक रूल यूज होणार आहे a⁻0 इज इक्वल टू 1. हे असे रूल आहे. ठीक आहे. इंडायसेस म्हणतो आपण, आणि हे जे ए आहे तो बेस आहे. हे दोन्ही सेम जर असेल आणि त्यांचे इंडायसेस वेगवेगळे असेल जरी, आणि यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर बेस सेम बेस आपण पहिले लिहून घ्यायचं आणि त्याचे जे इंडायसेस आहे ते प्लस करून टाकायचे. तर इथे बघा हे √x आणि हे √x, हे दोन्ही √x जे आहे हे सेम आहे बेस. ठीक आहे. तर बेस एकदा लिहायचं आणि दोन्ही इंडायसेस 3/5 आणि 2/5ला प्लस करून द्यायचं. त्याला सॉल्व कसं करायचं बघा, इथून सॉल्युशन आपण चालू करूया. ठीक आहे. बेस एकदा लिहायचा √x. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याचे इंडायसेस जे आहे ना, ते आपण प्लस करायचे. तर 3/5 प्लस 2/5. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस हावाला प्लस. ठीक आहे. 2 इंटू √x. त्याच्यानंतर खाली बघा आता हे 2. ठीक आहे. ह्या दोघांच्यामध्ये कुठलंही साईन नाही आहे, तर मल्टिप्लिकेशनचं साईन समजलं जातं. ठीक आहे. मग इथं हा √x आणि हा √x सेम आहे बेस. मग याचा एकदा आपण बेस लिहून घेऊया √x, है ना. आणि त्यांचे जे इंडायसेस आहे 2/3 आणि 1/3 यांना आपण ॲड करूया. तर 2/3 प्लस 1/3 प्लस, आता हे प्लस आणि हे √x. आता बघा, हे तुम्हाला असे नंबर तुम्ही मागच्या क्लासमध्ये तुम्ही जे फ्रॅक्शन्स आहे ते ॲडिशन सबट्रॅक्शन केलेलं आहे. या दोघांचं जर डिनोमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरला प्लस करायचं. तर इथे काय होणार, 5 + 5 है ना, 2 + 3 + 2 5 होणार. 5/5 म्हणजे 1 येणार. मग इंडायसेस आहे ना, √xचं जर इंडायस 1 आलं तर तीच व्हॅल्यू येणार. तर इथं आपलं काय येणार, √x. ठीक आहे ना. कारण ह्या दोघांचं ॲडिशन काय येणार, 1. तर हा ना, बेस आणि त्याचा पॉवर 1 असेल तर तो बेसच लिहायचा फक्त. तर √x तिथं फक्त लिहिणार आपण, आणि प्लस 2 √x. हे कुठलं, हे वालं आहे तसं लिहिलं आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर खाली पण बघा, इथे पण बघा 2/3 1/3 दोन्हीचे जे डिनोमिनेटर सेम आहे. मग न्यूमरेटरला आपण ॲड करूया तर 2 + 1 3 होणार, 3/3 1 होणार. तर इथे पण खाली बघा 2 हे हां, त्याच्यानंतर √x प्लस आणि हा वाला √x. आता हे बघा हे दोन्ही सेम आहे. याला थोडंसं तुम्ही मागं पुढे लिहिलं तर बघा सेम होतात. हे लिहू शकतो आपण कारण दोन्ही पॉझिटिव्ह नंबर आहे. तर हे बघा √x प्लस 2√x अपॉन हा जो √x आहे नंतर लिहा, पहिले हा लिहा बघा √x प्लस हा 2√x सेम आहे. हे दोन्ही कट होणार, याचा ॲन्सर किती येणार 1. तर एक ॲन्सर काय आला आपला, ॲन्सर नंबर 2 1 आला आहे. ठीक आहे. पण इथं आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स, 2 ॲन्सर आपल्याला शोधायचे आहे. तर इथं बघा इथं एक आपलं दिलेलं आहे a⁻0 = 1. तर इथं बघा इथं पण हे जे बेस दिलेलं आहे त्याचं पॉवर 0 दिलेलं आहे. तर मग याची व्हॅल्यू काय होते 1 होते. तर मग अजून एक ऑप्शन आपलं काय होणार आहे 1 पण एक याचं अल्टरनेटिव्ह होणार आहे. त्याचे असे 2 ॲन्सर येतात. ठीक आहे. तर तुम्हाला कळालं असेल थोडंसं. आपण आता सध्या तुम्हाला हे इंडायसेस तुमच्यासाठी नवीन आहे, पण जेव्हा तुम्ही 6चं मॅथ्स करायला सुरू कराल तर त्याच्यामध्ये तुमच्या चॅप्टरमध्ये बहुतेक इंडायसेस आहे. ठीक आहे. तेव्हा हे तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाणार. हे फक्त हे 3 रूल बघा, ह्या 3 रूलला लक्षात ठेवून हे याला सॉल्व करा. खूप सोपं आहे, काही जास्ती कठीण नाही आहे. ठीक आहे. दिसायलाच फक्त हे खूप असं मोठं दिसतं आहे क्वेश्चन, पण खूप इझी आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 27. The coordinate of point M on a number line is 2/3. The distance between point M and N is 3 units. Find the coordinate of point N. आता बघा एक नंबर लाईन आहे. ठीक आहे. एक नंबर लाईन आहे. तुम्हाला माहिती आहे ना इथं नंबर लाईनमध्ये कसं असते की सपोज इथे आता इथे काय म्हटलं आहे की एक पॉईंट आहे M. ठीक आहे. त्याचे जे कॉर्डिनेट काय दिलेलं आहे 2/3 दिलेलं आहे. ठीक आहे. आता राईट साईडला ज्या नंबर असतात ते मोठे असतात. ठीक आहे. आणि लेफ्ट साईडला नंबर जे असतात छोटे असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलं तर डिस्टन्स बिटवीन पॉईंट M अँड N इज 3 युनिट. इथे एक N पॉईंट दिला आहे सपोज, पण आता हे कुठं दिलेलं आहे यांनी स्पेसिफाय नाही केलं आहे. तर इथं समजा आपण पॉझिटिव्ह साईडला आहे. ठीक आहे. तर इथं N पॉईंट जो आहे ना यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे 3चा डिफरन्स आहे. आता इकडं गेलं आहे म्हणजे प्लस होणार याच्यामध्ये. ठीक आहे ना. तर इथे काय होणार 2/3 + 3. ठीक आहे. आता हे +3 याचा अर्थ आहे याच्या खाली नेहमी 1 जो आहे डिनोमिनेटर असतो. ठीक आहे. आता याला कसं ॲड करायचं, याच्या 2 प्रकारे करू शकता तुम्ही. यांचं डिनोमिनेटर सेम करा है ना, आणि नंतर ॲड करून टाका. किंवा एक पद्धत असते यांचं दोघांचंही है ना, एक फॅक्टर काढायचं असते कॉमन फॅक्टर. याचं 3 येणार. ठीक आहे. मग याच्यामध्ये याला डिवाईड करायचं 3/3 1 येणार, 1 × 2 2 येणार, प्लस 3मध्ये 1ने डिवाईड करायचं तर 3 येणार, 3 × 3 केलं तर 9 येणार. म्हणजे हे टोटल किती होणार है ना 11/3. 11/3. पण ही व्हॅल्यू कशी आहे प्लसमध्ये आहे. ठीक आहे. तर एक व्हॅल्यू Nची जी व्हॅल्यू आहे किती येणार आहे +11/3 येणार आहे. ठीक आहे. तर एका आन्सर आलं आहे आपलं सेकंड नंबरचं आन्सर. पण इथं आपल्याला लिहिलेलं आहे सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. ठीक आहे. आता इथं आपलं N जे आहे आपण कन्सिडर केलं की है ना राईट साईडला आहे म्हणजे पॉझिटिव्ह साईडला आहे. निगेटिव्ह साईडला असेल तर सपोज N इथे असेल तर आपल्याला काय करावं लागेल 2/3 - 3 करावं लागेल. ठीक आहे. तर सेम तसंच याला जर हे 3 असं लिहिलं आहे ना याला आपल्याला काय करावं लागेल 3/1 लिहावं लागेल. 3/1. ठीक आहे. तर यांचं कॉमन फॅक्टर परत 3 आलं. ठीक आहे. हे येणार 2 मायनस येणार 9 म्हणजे हे काय होणार -7/3. तर याचा एक सेकंड एक ॲन्सर कुठला येते -7/3. जर आपण Nला जो आहे लेफ्ट साईडला कन्सिडर जर केलं तर -7/3 येतं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचे 2 ॲन्सर आले. एक ते 11/3 आणि एक येते -7/3. ठीक आहे. चला बघूया आता आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28.
In a school, the number of girls in 8th B class is less by 20 than 3 times the number of boys in that class. If the total number of students is 68, find the number of girls in that class. आता इथे बघा आपल्याला बॉयज आणि गर्ल्स है ना दोघं मिळून टोटल किती 68 स्टुडंट आहे. आता त्याच्यामध्ये गर्ल्स किती आहे बॉईजपेक्षा है ना 20 लेस, पण किती जेवढे बॉईज आहे त्याच्यापेक्षा 3 टाईम. तर आपल्याला काय करून घ्यावं लागेल की आपल्याला कन्सिडर करावं लागेल की किती बॉईज आहे. आपण काय करायचं बॉईज इज इक्वल टू किती समजून घ्यायचं एक व्हॅल्यू एक्स पकडून घ्यायची. मग गर्ल्स किती असणार आहे गर्ल्स जसं इथे क्वेश्चनमध्ये लिहिलेलं आहे जर बॉईजची नंबर एक्स असेल तर गर्ल्स किती असणार तर बघा लिहिलेलं गर्ल्स इन 8B क्लासेस लेस बाय 20 देन 3 टाइम्स ऑफ बॉयज है ना. तर 3 टाइम बॉयज म्हणजे 3x मायनस 20 है ना लेस देन 20. जेवढे बॉयज आहे त्यांचं जर 3 टाइम्स नंबरला 3 टाइम्स केलं त्याच्यातून जर 20 मायनस केले तर ते कुणाची नंबर मिळेल आपल्याला गर्ल्सची नंबर मिळेल. ठीक आहे. आता दुसरं एक काय लिहिलेलं आहे की इफ द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज 68 म्हणजे बॉयज आणि गर्ल्स दोन्ही मिळून किती आहे टोटल स्टुडंट 68 म्हणजे यांचं दोघांचं प्लस करायचं आपल्याला. तर x प्लस 3x मायनस 20 इज इक्वल टू किती आहेत 68 आहे. ठीक आहे. आता इथं सॉल्व करायला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल आपल्याला 3x प्लस x किती होते 4x है ना. तर हे 4x इज इक्वल टू आणि हा जो 20 आहे तो इकडे जाणार प्लसमध्ये. ठीक आहे. तर 68 प्लस 20 होणार आहे. ठीक आहे. मग एक्सची व्हॅल्यू काय येणार एक्सची व्हॅल्यू हे दोघांचं प्लस करू तर आपण हे येणार 88 आणि डिवायडेड बाय 4. ठीक आहे. मग एक्सची व्हॅल्यू किती येते 22. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू किती आली आपली 22 म्हणजे बॉईज किती आहेत बॉईज आहे 22. मग गर्ल्स किती असणार तर 22चे 3 टाईम करावं लागेल म्हणजे किती झाले 66 आणि मायनस 20 करावं लागेल म्हणजे हे गर्ल्स आले गर्ल्स किती आले 66 मायनस 20 म्हणजे 46. याचा आन्सर कुठला येतो आहे ऑप्शन नंबर 4 त्याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता इथं बघा 182 इज डिवायजिबल बाय 2. आपल्याला डिव्हिजिबिलिटी रूल माहिती असला पाहिजे. 2चं डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे की जर युनिट प्लेसला 2 4 6 8 कुठली एक नंबर आली तर ती 2नी डिवायजिबल आहे तर हे डिवायजिबल आहे बरोबर आहे. अच्छा 7चं डिवायजिबिलिटी रूल काय आहे की जी लास्ट नंबर असते सगळ्यात त्याला 2नी मल्टिप्लाय करायचं आणि उरलेल्या ज्या नंबर आहे त्याच्यातून मायनस करायचं. तर 2ला जर 2नी मल्टिप्लाय केलं तर किती येणार 4 आणि उरलेले नंबर किती आहे 18. तर 18 मायनस 4 केलं तर किती येतात 14 आणि 14 जी आहे ती 7नी डिवायजिबल आहे. तर 182 जी आहे ती 7नी डिवाईड होते. ठीक आहे. याच्यामध्ये इथे जर या दोघांचा डिफरन्स एकतर अशी नंबर यायला पाहिजे जी 7नी डिवाईड होते किंवा 0 यायला पाहिजे. तर ह्या कंडिशनमध्ये 7नी डिवाईड होते ती नंबर. तर इथं आपलं ही जे आहे 14 7नी डिवाईड होते त्यामुळे हे डिव्हिजिबल आहे. आणि 14चं डिव्हिजिबिलिटी रूल काय माहिती आहे का एकदम सोपं आहे. अशी नंबर एक नंबर जर जी 2नी डिव्हिजिबल असेल 7नी पण डिव्हिजिबल असेल तर ती 14नी डिव्हिजिबल असते म्हणजे हे पण करेक्ट आहे. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट जे आहे करेक्ट आहे. तर मग याच्यामधलं ऑप्शन कुठलं येते बघा ऑप्शन 4 ABC आर करेक्ट स्टेटमेंट्स. हे तिन्ही जे स्टेटमेंट्स दिलेले आहे वरचे है ना हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. चला क्वेश्चन नंबर 30 बघूया. आता क्वेश्चन नंबर 30ला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता हे जे आहे इथं बघून आहे ना तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे 196 225 289 ह्या नंबर्स कुठल्या आहेत. ह्या कुठल्या तरी नंबरच्या स्क्वेअर नंबर्स आहे है ना. स्क्वेअर नंबरला मग त्याचं स्क्वेअर रूट काढायला आपल्याला सोपं होते. जसं आता तुम्हाला एकदम छोटं उदाहरण सांगू का. जसं 4चा स्क्वेअर काय आहे 16. मग स्क्वेअर रूट ऑफ 16 किती होणार 4 होणार. समजलं. ठीक आहे. 4चा स्क्वेअर काय आहे 16. 16चं स्क्वेअर रूट काय होणार
4. तर सेम असंच इथे 196 जी आहे ना ही 114चं स्क्वेअर आहे. ठीक आहे, मग याचं स्क्वेअर रूट काय होणार हे क्वेश्चन आपण सॉल्व करूया. बघा याला पुढं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तर बघा इज इक्वल टू हे काय होणार स्क्वेअर रूट ऑफ 1.96 होणार 1.4 है ना. 14चं हे आहे स्क्वेअर रूट आहे ते. आता इथं 14 तर नाही आहे, डेसिमल आहे मध्ये, तर 1.4 येणार हे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस हे 15चं स्क्वेअर रूट आहे तर हे 1.5 येणार. सॉरी थोडं थांबा जरा, आपण परत याला हे इरेज करून थोडं करूया. इथे बघा सॉल्व करायचं आता आपल्याला. नेक्स्ट स्टेप काय येणार याची इज इक्वल टू हे 14चं स्क्वेअर आहे 196 म्हणजे याचं स्क्वेअर रूट किती येणार 1.4. ठीक आहे, त्याच्यानंतर याचं स्क्वेअर रूट काय येणार 1.5. त्याच्यानंतर याचं स्क्वेअर रूट काय येणार हे 17चं स्क्वेअर आहे 289 हा ना. मग याचं स्क्वेअर रूट काढलं तर 17 येणार, पण इथं डेसिमल आहे त्याच्यामुळे हे 1.7 येतं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा हे 2116 जी आहे ती 46चं स्क्वेअर आहे. मग याचा स्क्वेअर रूट किती येणार 46 येणार. पण आता इथं डेसिमल आहे ना, तर हे डेसिमलचे 2 आहे 0, तर त्याचा 1 0 इथं येतो आहे आणि हे पॉईंट, म्हणजे याचा जो स्क्वेअर रूट आहे ह्या नंबरचा 0.046 येतो आहे. ठीक आहे, आता याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. याला सॉल्व केल्यावर बघा काय येते, ह्या जर तिघांना तुम्ही ॲड करा ना तर बघा 7 + 5 12 12 + 4 16 16चे 6 आले. ठीक आहे, 1 कॅरी ओव्हर झालं 1 + 1 + 1 3 + 1 4 आणि हे आलं 4.6 अपॉन 0.046. याला तुम्ही सॉल्व करा. सॉल्व केल्यावर काय होते बघा, इथं काय करता येते आपल्याला माहिती आहे का, इज इक्वल टू हे 46 आहे असंच लिहून घ्यायचं, खालचं पण 46 असंच लिहून घ्यायचं. पण आता इथं बघा इथं जर एक डेसिमल आहे ना 6 नंतर एक डेसिमल तर इथं एक 0 लागतो आणि इथं 1 2 3 आहे ना, डेसिमलच्या अगोदर 1 2 3 नंबर्स आहे ना ते 3 0 लागणार. ठीक आहे, आता याला सॉल्व करा तुम्ही है ना. 1 0 1 0 कट झालं आहे, 46 1 जर 46 आणि हे 2 0 म्हणजे आला 100. याचं सॉल्युशन किती येते 100. 100 म्हणजे आपण 100ला काय लिहू शकतो, इथे 100 तर ऑप्शन दिलेलं नाही आहे, तर 100ला आपण 10⁻² लिहू शकतो. त्याचा ॲन्सर कुठला येते ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, एकदम सोपं आहे. तुम्हाला आपले स्क्वेअर नंबर्स आणि त्यांचे स्क्वेअर रूट हे माहिती असायला पाहिजे. तर ॲक्च्युली आपण एक आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ पण आहे कुठल्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे 1 to 10 तर आपल्याला पाठच असले पाहिजे. जसं 1चा स्क्वेअर 2, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 है ना, 3चा स्क्वेअर 9 है ना, हे असं आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण तो व्हिडिओ तुम्ही वाटल्यास बघून घ्या एकदा. ठीक आहे, त्याच्यावर फक्त स्क्वेअर कसं काढायचं दिलेलं आहे. आता स्क्वेअर रूट कसं काढायचं तो पण आपण एक व्हिडिओ त्याच्यावर टाकून देऊया. ठीक आहे ना, ते तुम्हाला मग ते सोपं जाईल. चला आता बघूया क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31मध्ये बघा, इन द फॉलोइंग फिगर लाईन AB इज पॅरलल टू लाईन CD. हे जे दोन्ही लाईन आहे ना पॅरलल लाईन आहेत. ठीक आहे, ट्रान्सव्हर्सल PR इंटरसेक्ट लाईन AB इन पॉईंट P अँड लाईन CD इन पॉईंट R. हे जे एक ट्रान्सव्हर्सल आहे, एक अशी लाईन आहे. ठीक आहे, ती लाईन जी आहे PR नावाची, ती काय करते आहे की ह्या दोन्ही लाईनला AB आणि CDला P आणि Rवर इंटरसेक्ट करते आहे. ठीक आहे, अँगल बायसेक्टर्स ऑफ वन पेअर ऑफ इंटेरियर angles intersect at point T. Find the measurement of angle PTR. आता हे इथं काय म्हटलं आहे बघा, हे जे अँगल हे बघा ह्या दोन लाईन आहे AB आणि CD, हे दोन्ही पॅरलल आहे आणि हे PR एक लाईन आहे. ठीक आहे, हे इंटरसेक्ट करते त्याला कुठे कुठे P आणि Rला. त्याच्यानंतर अजून काय लिहिलेलं आहे, इथे जो अँगल तयार होतो, इथे जो सपोज हा जो अँगल आहे
ठीक आहे. ह्या अँगलचे बायसेक्टर म्हणजे याचं बरोबर इथं अर्धा आहे ना, ह्या अँगलचा बिलकुल 50% म्हणजे बायसेक्टर म्हणतो आपण ऑफ वन पेअर ऑफ इंटेरियर अँगल. हा जो इंटेरियर अँगल आहे हा पण आणि हा पण, हे दोन इंटिरियर अँगल तयार झाले ना या दोन्ही लाईनच्या मध्ये. ठीक आहे. तर ह्या अँगलचे जे दोन्ही यांचे याचा अँगल आणि हा अँगल या दोघांचे जे बायसेक्टर्स आहेत, ठीक आहे ना, तर हे दोन्ही बायसेक्टर कुठे मिळतात? टीला मिळतात. ठीक आहे ना, इंटरसेक्ट ॲट पॉईंट टी. फाइंड द मेजरमेंट ऑफ पी टी आर. आपल्याला हे पी टी आर जो आहे म्हणजे हा जो अँगल आहे ना हे आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. हा जो अँगल दिसतोय हा आपल्याला काढायचा आहे. आता इथे कसं बघा, थोडंसं तुम्हाला एक माहिती असलं पाहिजे. हे क्वाड्रिलेटरल आहे, त्याच्यामध्ये बघा सपोज इथे याच्या पॅरलल जर इथे एक लाईन असती सपोज, तर हे चारही यांचं जर टोटल केलं तर किती असते? 360 असते. आणि ह्या दोन याचं जर टोटल केलं म्हणजे ही जर समजा हा जर अँगल आहे याला आपण एक्स पकडूया आपण. ठीक आहे. आणि ह्या अँगलला वाय पकडूया. तर एक्स प्लस वाय किती होणार? एक्स प्लस वाय, अँगल एक्स आणि अँगल वाय इज इक्वल टू 180 डिग्री होतं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा इथे जे बायसेक्टर आहेत हे दोन्ही, म्हणजे बायसेक्टर आहे म्हणजे आता हा जो अँगल आहे मधला हा अँगल हा किती येणार आहे? हा येणार आहे y/2, याच्यापेक्षा अर्धा. ठीक आहे. आणि हा वाला अँगल जो आहे तो किती येणार आहे? x/2. ठीक आहे. आता आपल्याला हा अँगल काढायचा आहे, अँगल टी. ठीक आहे. तर अँगल टी कसा काढूया आपण की मला माहिती आहे आता हे ट्रायंगल तयार होतो आहे आतमध्ये है ना. कुठलं ट्रायंगल तयार झालं आहे बघा, पी है ना, PTR एक ट्रायंगल तयार झालं आहे. आता ट्रायंगलचे तिन्ही अँगल तुम्हाला माहिती आहे त्यांचं तिन्ही अँगलला जर आपण त्यांचं सम केलं तर 180 डिग्री येतं आहे. तर मग हे बघा याचं एक अँगल किती आहे? एक अँगल आहे x/2 आणि दुसरा अँगल आहे y/2 प्लस है ना, y/2 आहे ना हे वाला अँगल है ना, हे x/2 हा वाला. ठीक आहे. हां, आणि हा एक अँगल आपल्याला हा अँगल फाइंड करायचा आहे म्हणजे हा अँगल टी पकडा है ना, इज इक्वल टू हे किती होतात? 180 डिग्री होतात. ठीक आहे. इथे ट्रायंगल आहे ना हे मध्ये, तर ट्रायंगलचे तिन्ही अँगलचं जे सम असते तो 180 डिग्री असते. आता इथं बघा ह्याला आपण काय लिहू शकतो? x प्लस y/2 लिहू शकतो है ना, प्लस √t इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. आता इथं x प्लस वाय आपल्याला माहिती आहे किती आहे? 180 डिग्री आहे. ठीक आहे. तर 180 डिग्री डिवायडेड बाय 2 प्लस अँगल टी इज इक्वल टू 180. ठीक आहे. आता हे ह्याला आपण सॉल्व केलं तरी किती येणार? 90. ठीक आहे. मग हे जे अँगल टी इज इक्वल टू किती येणार? 180मधून हे 90 इकडं आपण घेऊन जाऊ याला, तर हे मायनस होणार याच्यामधून है ना. तर 180 मायनस 90 म्हणजे किती येतं आहे? अँगल टी किती येतं आहे? 90. तर याचा अँगल टी आपलं किती आला आहे? 90 डिग्री. म्हणजे इथं काय आलं आहे? मेजरमेंट ऑफ PTR किती आलं आहे ना. PTR म्हणजे हा अँगल किती आलं आहे? 90 डिग्रीचा आलं आहे. ठीक आहे. तर ॲन्सर काय येतो आपला बघा याच्यातला? त्याचा ॲन्सर येतो आहे 4th नंबरचा, 90 डिग्री. ठीक आहे. सोपं आहे थोडंसं तुम्हाला है ना. बघा बाकीचं जे तुम्हाला थोडंफार माहिती असलं पाहिजे. हे रूल्स तर काय एवढे सोपे आहेत. ट्रायंगलचे तिन्ही अँगलचं जे ॲडिशन आहे 180 असते, तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. लास्ट इयर केलेलं आहे आपण. ठीक आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 32 मध्ये बघा, द रेट ऑफ शुगर वॉज इन्क्रीज बाय 25% अँड ॲज अ रिझल्ट द सेल डिक्रीज बाय 15%. व्हॉट विल बी द ओव्हरऑल इफेक्ट ऑन प्रॉफिट ऑर लॉस इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. आता इथं बघा काय झालं, पहिले जी आहे शुगर जी आहे ती 100 रुपीज पर kg होती. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ती 100 kg है ना, हे रुपीजमध्ये पकडायला. ठीक आहे. याचा रेट आणि 100 kg ती सेल होत होती है ना. म्हणजे टोटल आपल्याला किती पैसे, जो समजा एक शॉपकीपर आहे समजा किराणा दुकानवाला आहे, तो काय करायचा 100 रुपयांनी साखर घ्यायचा आणि 100 किलो विकायचा. म्हणजे त्याला टोटल किती 10,000 रुपये यायचे त्याला. ठीक आहे. पण नंतर आता काय झालं की जी है ना
रेट ऑफ शुगर इन्क्रीज बाय 25%, म्हणजे 100चे है ना, 25% म्हणजे 100वर 25 रुपये, तर त्याचा रेट किती झाला असेल आता 125. ठीक आहे. आणि रेट वाढल्यामुळे काय झालं की ॲज अ रिझल्ट द सेल डिक्रीज बाय 15% है ना. आता 100चे 15% किती होतात, 15च. तर पहिले 100 किलो शुगर सेल होत होती, आता किती 15% मायनस होऊन जाणार, म्हणजे किती सेल होणार आता 85 kg फक्त सेल होणार. ठीक आहे. मग त्या दुकानदाराकडे किती पैसे येणार, तर 125 इंटू 85, या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुम्ही करून बघा. 125 इंटू 85, 5 5 ज़ा 25, 2 कॅरी ओव्हर झाले, 5 2 ज़ा 10 + 2 12, 1 कॅरी ओव्हर झाले, 5 1 ज़ा 5 + 1 6. ठीक आहे. 8 5 ज़ा 40, 4 कॅरी ओव्हर झाले, 8 2 ज़ा 16 + 4 20, 2 कॅरी ओव्हर झाले, 8 1 ज़ा 8 + 2 10. म्हणजे हे किती आलं, 5 2 6 0 1, 10,625, 10,625 रुपीज. आता इथं बघा, पहिले जो शॉपकीपर आहे तो 100 रुपये किलोनी साखर घेत होता आणि 100 किलो साखर विकत होता, तेव्हा त्याला 10,000 रुपये येत होते. पण नंतरनी काय झालं की 25%नी शुगरचे रेट वाढले, म्हणजे ते 125 रुपये पर kg झाली. पण त्याच्यामुळे सेल कमी झाला, सेल जो आहे तो डिक्रीज झाला. तर आता पहिले 100 किलो तो विकत होता दुकानदार, आता 85 किलोच विकायला लागला. पण त्याला टोटल रुपीज किती यायला लागले, जास्ती यायला लागले पहिल्यापेक्षा. 10,000पेक्षा 625 रुपीज जास्ती यायला लागले. म्हणजे काय झालं, प्रॉफिटच झालं आहे ना एक प्रकारचा. आता याला पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. 625 जे रुपीज आहे याला पर्सेंटेजमध्ये जर काढायचं असेल तर डिवायडेड बाय 100 करायचं असते. मग हे 100 केलं तर किती येते, 6.25%. ठीक आहे. त्याचा आन्सर काय येतो आहे, ऑप्शन नंबर 2, 6.25% प्रॉफिट येतो आहे त्याला. ठीक आहे. सोपा आहे, प्रॉफिट लॉसचा क्वेश्चन असल्यासारखा आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 पुन्हा आपलं जे इंडायसेस आहे त्याच्यावर आहे. त्याच्यामध्ये पण परत बघा, इंडायसेसचे काही रूल्स असतात. ते रूल्स जेव्हा तुम्ही तुमचा अभ्यासक्रम चालू होईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला येईल ते. तर एक रूल असते बघा, a⁻m आणि त्याचा पूर्ण पॉवर जर n असेल तर हे होते a⁻m × n. हे एक रूल आहे. दुसरा अजून आपण मागच्या याच्यामध्ये एक रूल बघितला होता की a⁻m × a⁻n असेल तर a⁻m + n होतो. ठीक आहे. अजून एक रूल काय असतो, a⁻0 = 1 होतो. ठीक आहे. हे 3 रूल तुम्ही सध्या इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. याला सॉल्व करायला जागा. ठीक आहे. हे रूल तुम्ही लक्षात ठेवा. आपण एक काम करूया, इकडे लिहूया. इथे सॉल्व करायला आपल्याला जागा पाहिजे. त्याचे रूल्स बघा इथे, a⁻m⁻n जर असेल तर a⁻m × n येणार. ठीक आहे. दुसरा रूल काय आहे आपला, a⁻m है ना × a⁻n असेल तर a⁻m + n असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक तिसरा रूल काय आहे, a⁻0 = 0 = 1. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा आता. ठीक आहे. आता इथं बघा, इथे हा वाला पहिले रूल आहे ना, हे बेस आहे, हा m आहे आणि n आहे. जर आपण हे ब्रॅकेट ओपन केलं तर यांचं मल्टिप्लिकेशन होणार. तर हे पुढे काय होणार बघा, आता हे होणार पहिला a⁻, थोडं मोठं घेऊया है ना, xy है ना, xy - xz, xy - xz. ठीक आहे. परत इंटू इथे पण पुन्हा तसंच आहे, a⁻yz - yx है ना, yz - yx प्लस इंटू a⁻, यांचं पण मल्टिप्लिकेशन होणार आहे, z
एक्स मायनस झेड वाय. ठीक आहे. आता बघा हे यांचं इथं आता सेकंड रूल आहे ना, हे इंटू इंटू आहे ना, बेस सगळ्यांचा सारखा आहे, तर बेस एकदाच लिहायचा आणि सगळ्यांना इथं जेवढे इंडायसेस आहे ते प्लस करायचे. तर काय काय होतं बघा, एक्स वाय मायनस एक्स झेड है ना, प्लस वाय झेड मायनस वाय एक्स प्लस झेड एक्स मायनस झेड वाय. ठीक आहे. आता बघा हे एक्स वाय आणि हे वाय एक्स सेमच आहे हा ना, मागं पुढं लिहिलेलं आहे पण हे सेमच आहे. तर हे दोन्ही कॅन्सल होतात म्हणजे 0 होऊन जातं हे दोन्ही है ना. हे प्लसचं आहे हे मायनस आहे, तर 1 - 1 0 अशा प्रकारे. ठीक आहे. इथं एक्स झेड आहे, इथं झेड एक्स आहे, हे पण दोन्ही होणार 0 येणार मग यांचं पण, आणि हे वाय झेड आणि हे झेड वाय हे पण येणार 0. म्हणजे हे टोटल याचं ॲन्सर किती आलं, a⁻0 आलं. ठीक आहे. हे जे सगळे आपसात मायनस होऊन 0 राहून गेलं. मग a⁻0 = किती होते 1. मग याचा ॲन्सर किती येणार आहे 1. मग इथं काय आलं आन्सर, ऑप्शन नंबर 3 1. ठीक आहे. थोडंसं तुम्हाला तात्पुरतं थोडं कठीण वाटेल, पण जेव्हा तुम्ही हे इंडायसेस शिकाल तेव्हा तुम्हाला हे इझी वाटेल तुम्हाला मग नंतर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 34. The price of an article was increased by 20% after some days. The price was reduced by 20%. Whether the reduced price of the article is more or less than the original price by how many rupees. आता बघा इथं काय केलेलं आहे, जेव्हा पर्सेंटेज आला ना तर तुम्ही 100 कन्सिडर करायचं सरळ की पहिले एक आर्टिकल आहे त्याची किंमत समजा ओरिजिनल किंमत 100 रुपये होती. आता 20% म्हणजे सरळ 20 100%चा अर्थ होतं 100पैकी है ना पर्सेंट. तर 20% वाढलं आहे म्हणजे आता ओरिजिनल प्राईस त्याची 100 होती, मग आता किती झाली, 20% वाढली म्हणजे 120 रुपीज झाली आहे. ठीक आहे. पण काही दिवसानंतर मग पुन्हा काय झालं की ही जी प्राईस आहे ही पुन्हा 20%नी रिड्यूस झाली. आता 20% म्हणजे कसं असते 20 आणि पर्सेंट म्हणजे 100. ठीक आहे. तर आता 20%नी रिड्यूस झाली म्हणजे किती रुपयांनी रिड्यूस झाली बघा, हे 2 0 2 0 कॅन्सल झाले. 12 2 24 है ना, हे झालं 24. म्हणजे आता त्याची प्राईस किती झाली, 120 रुपये होती, त्याच्यातून 24 रुपीज मायनस करा म्हणजे किती येते बघा 6 आणि हे झालं 11 - 2 96. ठीक आहे. 120मधून 24 रुपये मायनस केले तर 96 होते. मग इथं आपल्याला काय विचारलं आहे की वेदर द रिड्यूस्ड प्राईस ऑफ द आर्टिकल इज मोर ऑर लेस देन. आता हे कमी आहे ना, कशापेक्षा, द ओरिजिनल प्राईस. पहिले किती होती त्याची प्राईस 100 रुपये, तर 100 रुपयापेक्षा हे कमी आहे ही वाली प्राईस. ठीक आहे. किती कमी आहे, 4नी कमी आहे, तर लेस बाय ₹4. तर याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 3 लेस बाय ₹4. एकदम सोपं आहे. थोडं फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे पर्सेंटेजबद्दल वगैरे. ठीक आहे ना. तर आणि हे असंच करायचं आहे, हे सगळं लिहत बसायचं नाही आहे आपलं. तुम्हाला हे जे क्वेश्चन्स आहेत जेवढं होऊ शकते तेवढं तुम्ही मनातल्या मनात सॉल्व करायचं आणि इथं फक्त असं एवढंसंच लिहून याला सॉल्व करायचं आहे, तरच तर तुमचं एका मिनटात एक क्वेश्चन होणार ना, नाही तर नाही होणार. ठीक आहे ना. सगळं लिहत बसायचं नाही आहे. ठीक आहे. चला आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 35. इथं बघा, इथं काय दिलेलं आहे, द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज 7 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ द साइड ऑफ द स्क्वेअर. ठीक आहे. एक स्क्वेअर दिलेला आहे इथं. ठीक आहे. आता याचं जे डायगोनल म्हणजे असं एक डायगोनल असते. ठीक आहे. आता याचं तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर जर असेल तर त्याची एक जी चारही साईड जी असतात एकसारख्या असतात. ठीक आहे. तर चारही साईडची जी लेंथ आहे ती ए समजून घ्यायचं आपण, आणि आपल्याला काय केलं आहे, हे जे डायगोनल आहे त्याची लेंथ दिलेली आहे 7 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. आता तुम्ही इथं बघा, इथे एक जे आहे ना, हे इथे राईट अँगल दिसते तुम्हाला. ठीक आहे. हे एवढंच बघा तुम्ही, हे राईट अँगल आहे. ठीक आहे. आता याचा एक थेरम आहे, पायथागोरस म्हणून थेरम आहे. ठीक आहे. त्या थेरमनुसार काय असते, ह्या साईडचा स्क्वेअर प्लस ह्या साईडचा स्क्वेअर इज इक्वल टू ह्या साईडचा स्क्वेअर. म्हणजे काय असते, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर.
ठीक आहे. हे पायथागोरस थेरम आहे. तुम्ही बघाल त्याचा थेरम्स असणार तुम्हाला 6th स्टँडर्डमध्ये. ठीक आहे. हा राईट अँगल असतो, ह्याला हायपोटेनस म्हणतात. ह्याचा जो स्क्वेअर आहे ह्या दोन्ही साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असतो. ठीक आहे. हा एक पायथागोरस थेरम आहे. आता याला सॉल्व करा. हे किती होणार? ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a² होणार. 2a² इज इक्वल टू हे किती होणार? 7चे स्क्वेअर किती येते? 49. ठीक आहे. मग a² इज इक्वल टू किती येणार बघा? 49/2. 49/2 है ना. आता हे स्क्वेअर आहे. जर एची व्हॅल्यू काढायची असेल तर ए इज इक्वल टू काय करावं लागेल आपल्याला? याचा पण स्क्वेअर रूट काढावं लागेल. मग याचा स्क्वेअर रूट काढला तर हे किती येणार? 49चा स्क्वेअर रूट 7 येणार, पण 2चा स्क्वेअर रूट काय येणार? √2 येणार. ठीक आहे ना. याचा स्क्वेअर रूट नसतो. आता आपल्याला इथं तर असं आन्सर दिलं आहे का कुठे? इथं असं काही आन्सर दिलेलं नाही आहे, है ना. है ना. हे जे √2 जे आहे ना डिनोमिनेटरमध्ये नाही आहे, न्यूमरेटरमध्ये आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला असं आन्सर काढायचं आहे आपल्याला. तर काय करावं लागेल? दोन्ही साईडला आपण स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूटनी याला मल्टिप्लाय करू. ठीक आहे. या नंबरला तर हे काय होणार बघा? √2 × √2 काय होणार? 2 होऊन जाणार आणि हावाला एक √2 शिल्लक राहणार. आता 7/2 म्हणजे काय होतं आहे? 3.5. त्याचा ॲन्सर कुठला येतो आहे? ॲन्सर नंबर 2 है ना. 7/2 म्हणजे काय होतं आहे? 3.5 आणि हा √2. त्याचा ॲन्सर येतो आहे हावाला. म्हणजे एक साईड जी आहे ती किती आहे त्या स्क्वेअरची? 3.5 × √2 सेंटीमीटर. ठीक आहे. हे जे नंबर असतात ना, हे जे √2 याला इरेशनल नंबर म्हणतात. ठीक आहे ना. तर हे इरेशनल नंबरमध्ये याचा ॲन्सर आला आहे. तर ठीक आहे. जसं जसं आता तुमचा हे वाढेल, ठीक आहे ना, तसं तसं तुम्हाला हे सगळे टफ मॅथमॅटिक्स तर येणारच आहे, है ना. तर तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. चला बघूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे पुढचे 10 क्वेश्चन. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.